आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बडी कुठे चाललायस? बडी इथे कुठे आणलंस? बडी ही तर मायतांची खोली आहे, तू इथे का घेऊन आलेस मला? बडी तुला असं म्हणायचंय का की वेदाला कोणीतरी त्रास देते? बडी बडी शांत राहा, सगळे झोपलेत, रात्र आहे। बडी चल ये। अगं मीरा हो, मायाताई तुम्ही या इकडे। काय झालं? काय तुम्हीच बघा। काय झालं? काय मला वेदाविषयी तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचंय। काही प्रॉब्लेम आहे का? हो, वेदाच्या खांद्यावर आणि पोटावर चिमटे काढण्याचे व्रण आहेत। मीरा माग आता कुणीतरी त्रास देतंय तिला। आपल्या वेदाला काही दिवस झाले कुणीतरी मुद्दाम त्रास देतंय। कोणीतरी म्हणजे? कोण आहे माहित नाही। तू वेदाला विचारलं नाहीस का कोणी केलं ते? मायाताई मी विचारलं पण ती काही सांगतच नाहीये। अरे बापरे, ती घाबरली बहुतेक आणि म्हणून सगळं लपवते आपल्यापासून। वेदा वेदा बाळा, झोप झाली तुझी पूर्ण? हळूहळू हळू हळू। बरं वेदा, मला सांग, काल तुझ्याशी मी बोलत असताना सहज माझा हात खांद्यावर गेला तेव्हा तुला दुखलं का? वेदा, त्या दिवशी तुझ्या पोटात खरंच दुखत होतं का? वेदा, तू अजूनही खरं सांगणार नाहीयेस का? वेदा, तू माझी आहेस ना? मग तुझ्या मनात काय चाललंय ते तू मला सांगू शकते, सांग ना। मीरा अगं ती नाही सांगते म्हणजे नसेलही काही तसं। हा अहो मायाताई, मी स्वतः पाहिलंय, तिच्या खांद्यावर आणि तिच्या पोटावर ना व्रण आहेत। कोणी चिमटा काढल्याशिवाय ते व्रण येणार आहेत का? वेदा, आपण मायाताईंना दाखवूया? हा, दाखव। बघितलं, हे असं करते ती। वेदा बाळा, सांग ना, कोणी केलं हे सगळं? वेदा, मीरा मी बघू? वेदा, कोण त्रास देतंय तुला? दुखतंय? बरोबर, ठीक आहे, सांग ना बाळा, त्रास कोण देतंय तुला? माझी प्रिन्सेस आहेस की नाही तू? वेदा, हे बघ, तुला मला नाही ना सांगायचं, मग नको सांगूस, पण मायाताईंना तरी सांग। हे बघ, त्या तुझ्या होणाऱ्या आई आहेत की नाही, त्यांना तरी सांग बाळा।
सांग बाळा. हं? फक्त नाव सांग. मग तुला जो कोणी त्रास देतोय ना त्याला बरोबर बघेन मी. सांग. माहिती एक मिनिट हा. वेदा हे घे, यामध्ये लिहून सांग. हा हे घे. सांग बाळा सांग. ली. राईट इट डाऊन वेदा. वेदा लिह ना. कोण त्रास देते तुला? मी, मीरा. तुला ज्यांनी कोणी त्रास दिलाय ना त्याला बरोबर शोधून काढू. हं? छान धडा शिकव. ली. ली ना बाळा, नाव ली. वेदा आपण मैत्रिणी आहोत ना. तुला ना आपल्या मैत्रीची शपथ आहे. तुला कोण त्रास देतंय सांग आम्हाला. हे बघ अजिबात घाबरू नकोस. तो जो कोणी असेल ना त्याला मी धडा शिकवेन. बाय चान्स वेदाला कॉन्फिडन्स आला आणि तिने माझं नाव घेतलं तर. माया, मॅडम. आजकाल तू तुझ्या बेडरूम मध्ये कमी आणि वेदाच्या बेडरूम मध्ये जास्त असतेस. किती ते प्रेम. मॅडम अहो प्रेम तर आधीपासूनच होतं. फक्त या लग्नाने ते प्रेम ऑफिशियल होणार आहे. त्याच्याच तयारीसाठी ब्युटिशियन आली बरं का. अरे बापरे. मॅडम खरंच कधी कधी मी वेदामध्ये स्वतःला इतकी विसरून जाते ना की आता बघ ना ब्युटिशियन मीच बोलवलेली पण मीच विसरले. चल आता आलेच. असो. वेदा आलेच मी सांग. देत मीरा हे ठेवतात. तसंच. आले आम्ही. वेदा मला शपथ, ज्याने कोणी तुला त्रास दिलाय ना त्याला मी शोधून काढेन.